नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला सुद्धा आले का पैसे? आता चेक करा. तर लाडक्या बहिणींच्या खात्यात आता 3-3 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही हा मेसेज बघू शकता, जो की आताचाच आहे. तर या मेसेजमध्ये तुम्ही बघू शकता की 3,000 रुपये हे क्रेडिट झालेले आहेत. जर तुमचे अजूनपर्यंत झालेले नसेल, तर तुम्हाला काय करायचे ते सुद्धा सांगणार आहे. तर लाडक्या बहिणींची अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याकडे आहे. तर लाडक्या बहिणींचे जे आधीचे पैसे होते ते 1,500 रुपये होते. तर लाडक्या बहिणींना आता 2,100 रुपये पैसे हे मिळणार आहेत. आणि 2,100 रुपये पैसे तुम्हाला मिळणार. म्हणजे जे हप्ते तुमचे राहिले होते ते हप्तेसुद्धा सर्व हप्ते तुम्हाला मिळणार आहेत. ते सुद्धा 2,100 आणि लाडक्या बहिणींना 3,000 रुपये दिवाळी बोनस हा सांगितलेला होता. आणि तो कधी जमा होणार हा प्रश्नसुद्धा लाडक्या बहिणींना होता. तर आता त्यांना घाबरण्याचे कारण नाही, कारण लाडक्या बहिणींना आता 3,000 रुपये हे भेटत आहे. तर तुम्हाला आता एक काम करायचं आहे. तुमचं जे बँक खातं असेल ते बँक खाते तुम्हाला चेक करून घ्यायचे. तर मुख्यमंत्री साहेबांनी बँकेंना असे आदेश दिलेले आहेत आणि बँकेमध्ये निधीसुद्धा पाठवलेला आहेत आणि ते तात्काळ जमा करण्याचे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये स्टेट बँक झालं, कोटक बँक झालं, HDFC बँक झालं आणि इतर जे बँके आहेत त्या सर्व बँकांना त्यांनी पैसे पाठवण्यास सुरुवात केलेली आहे आणि महिलांच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा जमा होत आहेत. तुमचे जर पैसे आले नसेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते सुद्धा तुम्हाला समजणार आहे. तर तुम्हाला UIDAIच्या वेबसाईटवरती जायचं आहे. तिथे आधार सीडिंग तुम्हाला चेक करायचं आहे. तुमचा आधार नंबर तुम्हाला तिथे टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते स्टेटस ते चेक करायचं आहे. तिथे जर बँक सीडिंग तुम्हाला जर दाखवत असेल तर तुमचं जे अकाउंट आहे ते DBT आहे आणि तुम्हाला ते पैसे लवकरच मिळणार आहेत. किंवा तुम्हाला DBTची ऑफिशियल वेबसाईट आहे, त्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे आणि तुम्हाला तिथे DBT ऑप्शन असं सर्च करायचं Googleवरती. त्यानंतर तुम्ही त्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाल. तिथे तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि तुमचं DBT आहे ती ऑन आहे की ऑफ आहे हे सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचे आहे. तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. त्यासोबतच लाडक्या बहिणींना आता 3,000 रुपये मिळणार आणि त्यांना गॅस सिलेंडरसुद्धा मोफत हे मिळण्यास सुरू झालेले आहेत आणि गॅस सबसिडी हे 808 रुपये महिलांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. कारण 830 रुपये त्यांना भरावे लागत आहे आधी. म्हणजे तुम्हाला आधी 830 रुपये हे भरावे लागणार आहेत आणि त्यामार्फत केंद्रामार्फत तुम्हाला 500 रुपये भेटणार आहेत, तर राज्यांमार्फत तुम्हाला 300 रुपये असे तुम्हाला 800 रुपये हे भेटणार आहेत. तर तर तुम्ही अजूनपर्यंत हंडी भरलेली नसेल तर तुम्हाला ती गॅस हंडी भरून घ्यायची आहे. तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्यावरतून तुम्हाला एक मिस कॉल द्यायचा आहे आणि मिस कॉल दिल्यानंतरच तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता. तरच तुमचा जो गॅस आहे तो रजिस्टर होणार आहे, म्हणजेच जो बुक होणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे. त्यासोबतच तुम्हाला दिवाळी बोनस 5,500 रुपये सुद्धा मिळणार आहे. तर 5,500 रुपये कोणाला आणि 3,000 कोणाला? तर सर्व बहिणींना 3,000 प्रमाणे दिवाळी बोनस हा जाहीर केलेला होता, परंतु तो देण्यास उशीर झालेला आहे. आणि त्यासोबतच 2,500 रुपये कोणाला? तर ज्या महिला अपंग आहे, दिव्यांग आहे किंवा विधवा आहे आणि ज्या निराधार आहेत अशा महिलांना 2,500 रुपये वाढवून म्हणजे 5,500 रुपये दिवाळी बोनस हा त्यांना मिळणार आहेत. सोबतच राज्यामध्ये ई-रिक्षाची योजनासुद्धा सुरू झालेली आहे आणि ई-रिक्षासुद्धा आता महिलांना मिळणार आहेत. त्यासंबंधीचे फॉर्मसुद्धा जाहीर होणारच आहे. तर ई-रिक्षाचा जो फॉर्म आहे तो तुम्हाला ऑफलाईन भरावा लागणार आहे. तर समाज कल्याणमार्फत ही योजना राबवली जाते आणि तिथे तुम्हाला एक ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे किंवा ऑफलाईनसुद्धा हा फॉर्म तुम्ही भरू शकता. त्यामध्ये काही डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे आहे. या संबंधीचा आधी आपण व्हिडिओ बनवला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता. तर ही माहिती संपूर्ण माहिती तुम्हाला चेक करून घ्यायची, तरच तुम्हाला हे पैसे हे मिळणार आहेत. तर महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजना आणली आहे. त्यामार्फत 3,000 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यावरती जमा होत आहे, असा सुद्धा त्यांना मेसेज देण्यात आला आहे. परंतु महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना कुठल्याही प्रकारे पैसे अजून मिळालेले नाही आहे. कारण सरकार स्थापन झालेली नाही आणि निवडणुकाही संपलेल्या नाही आहे आणि ना आचारसंहिता संपली आहे. तरीसुद्धा त्यांनी ही बातमी दिलेली आहे की महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होत आहे. असे न्यूजसुद्धा व्हायरल झालेले आहेत. परंतु अशी कुठलीही न्यूजवरती तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही आहे. ही सर्व फेक आहेत. तर तुम्हाला जो दिवाळी बोनस आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत मिळणार आहे आणि तो लवकरच मिळणार आहे. कारण भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असा मेसेजसुद्धा त्यांना आलेला होता.